फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज ना आपण छान असा अंडा तवा मसाला करणार आहोत. जर तुमच्याकडे तवा नसेल ना तर तुम्ही कढईमध्ये पण करू शकता. ही रेसिपी सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि नूतन रेसिपीजला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा. रेसिपी आवडली तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेन ना यूट्यूबवरती आपल्या चॅनलवर, ती तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आता ना अंडा तवा मसाल्यासाठी आपण एक पेस्ट करायची आहे. तर पेस्ट करायसाठी मी हे मिक्सी जार घेतलेला आहे. मिक्सी जारमध्ये आपण ॲड करणार आहोत टॉमॅटो. हा मी एक टॉमॅटो घेतलेला आहे आणि मी तीन अंड्याचा तवा मसाला करणार आहे, म्हणून मी त्याच्यासाठी मी हे एक टॉमॅटो घेतला. 2 मीडियम साईजचे मी कांदे घेतले आहेत. तुमच्याकडे जर मोठा साईजचा कांदा असेल तर 1 इनफ आहे. 3 लसूण घेतलेले आहेत, लसूणच्या पाकळ्या. 2 इंच मी आलं घेतलेलं आहे आणि ही जी एक मोठी हिरवी मिरची असते ना अशी पोपटी कलरची, ती घेतली आहे. त्याला तिखट जास्त नसतं. पण जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जी डार्क कलरची हिरवी मिरची येते ना ती तुम्ही घेऊ शकता. आणि आता ह्याच्यामध्ये हे कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे. पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे, कारण टॉमॅटो आहे, टॉमॅटोला पाणी सुटतं, म्हणून पाणी ॲड करायची गरज नाही आहे. तर मी आता हे मिक्सीमध्ये बारीक वाटून घेते आहे. तर हे बघा, मी हे असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी तवा मसाला करण्यासाठी मी हा तवा घेतलेला आहे. मी हे पॅन घेतलेला आहे. माझ्याकडे मोठा तवा नाही आहे, म्हणून मी हे पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही बटर पण घेऊ शकता. आता जर तुम्हाला कांदा ॲड करायचा असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक मोठी साईजचा कांदा बारीक चिरून तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, पण मी हे डायरेक्ट ह्याच्यामध्ये ॲड करते आहे. आता छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपण कच्चा कांदा, टॉमॅटो आणि आलं लसूण ॲड केलेलं आहे ना, सगळं कच्चं आहे, म्हणून छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे झाकण ठेवूया. आणि इथे मी ही 3 अंडी घेतलेली आहे. उकळलेली अंडी आहे, बॉईल केलेली आहे. ह्याला आपण 2 भागमध्ये डिवाईड करायचं आहे. हे बघा, अंडी मी मध्ये कापून घेतलेली आहे आणि ही पेस्ट मी 3 अंड्यासाठी केलेली आहे. तुम्ही जर अंडी जास्त घेतली ना तर ह्या पेस्टमध्ये आपण जे कांदा, टॉमॅटो आणि आलं लसूण कोथिंबीर ॲड केली त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करायचे आहेत. ॲड करते हळद पावडर, धना जिरा पावडर, लाल तिखट मसाला. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट ॲड करा, कारण आपण हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे. आम्ही गरम मसाला ॲड करते आहे आणि स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. मसाले छान असे शिजवून द्यायचे आहे, म्हणजे 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता जे हे मिक्सी जार आहे ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आता आपण उघडून बघूया. हे बघा, मसाला छान असा परतला गेलेला आहे. तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. आता आपण परत झाकण ठेवूया आणि छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर झाकण आपण उघडून बघायचं आहे. आता आपल्याला अंडी इथे ठेवायची आहे अशी आणि झाकण ठेवून 5 ते 7 सेकंड आपल्याला अंडी शिजवून घ्यायची आहे. अंडी तर उकळलेली आहे, फक्त मसाला छान असा अंड्यावर कोट व्हायला पाहिजे. आता 6 सेकंड झाले आहेत. आपल्याला ही जी अंडी आहेत ना अशी टर्न करायची आहे. तुम्हाला जर चपाती बरोबर खायचं असेल तर एवढी ग्रेव्ही इनफ आहे. पण जर तुम्हाला भाकरी बरोबर आपल्याला ग्रेव्ही थोडी जास्त लागते, मग थोडी तुम्ही आणखी पातळ करू शकता, किंवा भाताबरोबर पाहिजे असेल तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करा आणि गरम पाणी ॲड करून थोडीशी ग्रेव्ही तुम्ही पातळ करू शकता. 2 ते 3 सेकंड आपल्याला फक्त गरम करायचं आहे आणि मग आपण गॅस बंद करूया. हे बघा,
2 सेकंड झालेले आहेत. मी आता गॅस बंद करते आहे आणि आता आपण सर्व करूया. तर फ्रेंड्स ह्या बघा, मस्त गरमागरम असा तवा मसाला, अंडा तवा मसाला तयार झालेला आहे. खूप छान लागतं खायला. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.